पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी घेतली शरद पवारांची भेट। शरद पवार बुधवारी पंतप्रधान मोदींना भेटून आल्याच्या नंतर दुसऱ्याच दिवशी झाली भेट। काल तटकरे आणि शहांमध्ये देखील चर्चा। लोकसभेत दुपारी 2 वाजता परीक्षा सुधारणा विधेयकावरती चर्चा। आधी पॅलेट गनवरती चर्चा करा, विरोधकांची मागणी। गदारोळामुळे दुपारी 2 वाजेपर्यंत लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाजही स्थगित। एमएसटी सीईटी परीक्षेच्या पारदर्शकतेवरती विद्यार्थी आणि पालकांचे सवाल। 12वी मध्ये 40-45% मिळालेल्या 200हून अधिक मुलांना 97 ते 100% पैशांच्या व्यवहारांच्या बाबतची ऑडिओ क्लिप देखील व्हायरल। सीईटी आयुक्तांकडून तक्रारही दाखल। टीईटी पेपर फुटीच्या प्रकरणामधील आरोपीचे आत्मसमर्पण। सोनू कुमार दिवाकर आग्र्याहून थेट भिवंडी कोर्टासमोर हजर। छापखान्यामधून प्रश्नपत्रिका बाहेर काढण्यासाठी सोनू कुमारने दिले कर्मचाऱ्यांना पैसे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार मंत्र्यांच्या 1.5 वर्षामधल्या कामगिरीचा आढावा। मंत्रिमंडळ बैठकीच्या नंतर शिंदेंची शिवसेना नेत्यांसह बैठक। खात्यामध्ये फेरबदल, कामचुकार मंत्र्यांना डच्चू दिला जाण्याची चर्चा। $150 कोटींच्या बिटकॉइन मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये राज कुंद्रा अडचणीत। कुंद्रांचं पीएमएलए कोर्टाच्या समन्सला हायकोर्टामध्ये आव्हान। सुनावणीची संधी मिळाली नसल्याचा कुंद्रांचा दावा। याचिकेवरती हायकोर्टामध्ये आज सुनावणी। राज्यामध्ये सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य। नाशिकमध्ये 14 जणांचा मृत्यू तर मुंबई गोवा महामार्गावरती रस्त्याची चाळण। बीड, जालना, परभणीमध्ये खड्ड्यांनी जीव हैराण। आणि 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार। केंद्रीय मंत्र्यांची संसदेमध्ये माहिती। 200 कोटी नोटा बाजारामध्ये आणल्या जाणार।